जे नवीन आलेलं आहे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याचा याच्यात म्हणजे काही समावेश आहे किंवा आता बरेचसे सॉफ्टवेअर्स आपण बघतो, इवन आता सोशल मीडिया जरी आपण बघितलं तर त्याच्यामध्ये पण त्यांनी छोटे छोटे टूल्स इन्क्लूड करायला सुरुवात केली की तुम्ही इमेज जनरेट करा किंवा तुमचं पोस्टचं टेक्स्ट जनरेट करा. तर त्याची जी हेल्प आहे AIची ती म्हणजे ट्रिमेंडस आहे. तर त्याचा इथं जे SAPचे मॉड्यूल्स आहेत त्याला काही जे त्याचं रिलेशन आहे का, त्यांनी इंटिग्रेट केलेत का आणि त्याचा उपयोग कसा होतो? नक्कीच आहे, खूप आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तर आज अगदी सगळ्या क्षेत्रात आहे आणि SAP त्याला अपवाद नाही. बेसिकली कसं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, की ते आपला असलेला डेटा वापरून येत असलेलं इंटेलिजन्स आहे. सेम ह्युमन इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये हाच एक खूप महत्त्वाचा फरक आहे. ह्युमन इंटेलिजन्समध्ये क्रिएटिव्हिटी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये डेटा वापरून केलेली प्रोसेस आहे. SAPमध्ये ना जनरेटिव्ह AI असं म्हणतात. AI म्हणजे जनरेटिव्ह AI हा एक प्रकार आहे. जस्ट त्याचं एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या कंपनीचा एक्स हा एक डीलर आहे. जस्ट एक एक्झाम्पल की ही कंपनी आहे आणि हे वापरलं आहे ॲक्च्युली. आता आपण त्याला जनरेटिव्ह AI म्हणतो, पण काही कंपन्यांनी हे ऑलरेडी वेगळ्या पद्धतीने वापरलं आहे. की एक अतिशय नावाजलेली पेंट्सची कंपनी आहे. त्या कंपनीनी 4 वर्षापूर्वीच अशी एक प्रोसेस त्यांच्या SAP वापरून, SAPचं जे नवीन व्हर्जन आहे S4 HANA म्हणतात त्याला, ते डेटाबेस वापरून असं केलेलं आहे की ते प्रेडिक्ट करू शकत होते की या पर्टिक्युलर पेंटची कुठल्या डीलरकडनं ऑर्डर येऊ शकते. हे ऑलरेडी SAPने वापरायला सुरुवात केली होती, कारण ते AI आहे. म्हणजे एक पर्टिक्युलर तो पेंट किंवा हा डीलर ह्या 3 कलरचे पेंट हा दर 6 महिन्यातनं एवढे मागवतो किंवा 4 महिन्यातनं एकदा मागवतो किंवा 2 महिन्यातनं 2 वेळा मागवतो. हे जे प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस होतं, हे प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस म्हणतात त्याला, हे ऑलरेडी हे चालू केलं होतं. आणि सिमिलर पद्धतीने आता जनरेटिव्ह AIमध्ये जस्ट अजून एक छोटं उदाहरण याच्यामध्ये द्यायचं म्हटलं तर जस्ट रिसेंटली आम्ही एक प्रोजेक्ट रिपोर्ट सादर केला, प्रपोजल म्हणा त्याला, की आम्ही त्यांना सांगितलं की तुमचे जे पेमेंट्स येतात, आत्तापर्यंत आलेले पेमेंट्सचा हिस्ट्री बघून तुमचे पेमेंट्स प्रॉब्लेमॅटिक असू शकतात पुढे, याचं प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस देण्याचा एक प्रस्ताव आम्ही नुकताच दिला. सो याचा अर्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे SMEमध्ये ऑलरेडी वापरायला सुरुवात झाली, फक्त आता त्याचं प्रेझेंटेशन जे आहे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी खूप छान आहे. बेसिकली आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ गुड ब्लेंड ऑफ अ डेटा अँड अ प्रेझेंटेशन. सो डेटा कम्स फ्रॉम SAP आणि प्रेझेंटेशन कम्स फ्रॉम आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके.